छत्रपती संभाजीनगरातील पैठण येथील संत एकनाथांच्या दिंडीचंही आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। गावातील नाथवाड्यातून सोहळ्याला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी गोदाकाठी असलेल्या नाथांच्या पालखी ओटा येथून पालखीचं प्रस्थान होईल। तत्पूर्वी नाथांच्या पालखी सोहळ्यातील पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। नाथ वंशज आणि पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्या उपस्थितीमध्ये पुढील 5 जुलै रोजी पालखी पंढरपुरामध्ये दाखल होईल। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आजपासून सुरू होत आहे। आपण सध्या आहोत पैठण येथील नाथवाड्यांमध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जे मंदिर पाहतायत ते नाथांचं घरातील मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तुम्हाला समोर चांदीच्या पादुका दिसत असतील। याच पादुका आता थोड्याच वेळात विधिवत पूजा करून ती पालखीमध्ये ठेवण्यात येणार आहे। माझ्या या बाजूला या वाड्यामध्ये जी पालखी दिसत आहे ती आता पूर्णपणे अशा पद्धतीने सजवलेली आहे आणि याच पालखीमध्ये त्या पादुका ठेवून इथून दुसरा जो समाधी मंदिर आहे पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी ही जी पालखी आहे ही संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी ठेवली जाणार आहे आणि संध्याकाळी साधारण 4 वाजेच्या सुमारात समाधी मंदिरातून ती पालखी वाजत गाजत पालखी ओट्यावरती आणली जाणार आहे आणि पालखी ओट्यावरून सर्व जे राज्यभरातून जे दिंड्या सामील होण्यासाठी सोहळ्यामध्ये आलेल्या आहेत त्या पालखी ओट्यापाशी येणार आहे आणि तेथे या पालखीचं दर्शन घेऊन मग ही जी पालखी आहे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। साधारण 18 दिवसाचा हा संपूर्ण प्रवास करून 5 जुलै रोजी ही जी पालखी आहे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। या दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये 5 रिंगण केली जाणार आहे आणि आता थोड्याच वेळात या सर्व सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तर हा सोहळ्याला सुरुवात ही नाथ मंदिराच्या या नाथवाड्यातूनच होत असते आणि पुढील 18 दिवस हा सोहळा सुरू राहणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।